शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीनं महाप्रसाद अन्नदान करण्यात आलं। संस्थेचे अध्यक्ष बबलू टेकाळे यांच्या पुढाकारानं झालेल्या या उपक्रमाला हजारो शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। महाप्रसादाच्या शुभारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमात शिवभक्त, सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांसह हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे कार्याध्यक्ष कैलास यसगी कावळगावकर यांनी या अभिनव उपक्रमाचं कौतुक करत खुशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बबलू टेकाळे यांचे आभार मानले। भारतीय संस्कृतीनुसार अन्नदान हे श्रेष्ठदान मानले जाते आणि बबलू टेकाळे यांनी शिवभक्तांना अन्नदान करून हे पुण्यकर्म केलं असं त्यांनी नमूद केलं। भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा 2025 विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले गेले, पण अत्यंत महत्त्वाचं भाषण झालं। पण सर्वात महत्त्वाचं आहे राशन। म्हणजे आज या दिवशी हजारो शिवभक्त ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून आमचे स्नेही आमचे अनिल भाऊ टेकाळे, बबलू भाऊ टेकाळे आणि टेकाळे बंधूंच्या खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीने आलेल्या सर्व शिवभक्तांना, सर्वसामान्य नागरिकांना, तरुणांना, मुलांना, विशेषतः रॅलीत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पोटभर जेवणाची म्हणजे अन्नदानाची व्यवस्था टेकाळे बंधू आणि खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीने केली। त्याबद्दल सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती व संपूर्ण देगलूरकरांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। कारण लोकांकडे खूप पैसे असतात, पण दान करण्याची जी दानत लागते ती दानत टेकाळे बंधूंनी ते दाखवली। म्हणून आलेला प्रत्येक माणूस हे छत्रपती शिवरायांना अभिवादन करून, भाषण ऐकून, सांस्कृतिक कार्यक्रम पाहून तृप्त झालेला आहे। त्याचबरोबर इथं केलेलं अन्नदान आहे ते अन्न खाऊन सुद्धा तृप्त झालेला आहे। या निमित्ताने हे अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे, कारण आपल्या भारतीय समाजामध्ये दानाला महत्व आहे, त्यातल्या त्यात अन्नदानाला सुद्धा तितकंच महत्व आहे। म्हणून मी टेकाळे बंधूंचं आणि त्याचबरोबर इथे बाजूला लागलेल्या आमच्या मुस्लिम बांधवांनी पाण्याची थंड अशी पाण्याची व्यवस्था केलेली आहे। अशा सगळ्यांचं ही निमित्त मात्र आहेत, पण प्रत्येक जण वेगवेगळ्या निमित्ताने ही जन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं। त्या सर्वांचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक आभार मानतो।